जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। दिनांक 19/7/2024 रोजी MIDC वॉल्स पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोल्हाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच एक गावठी कट्टा देखील आहे। अशी माहिती मिळाल्यावरून MIDC वॉल्सचे PSI संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं। जी बॉडी होती त्या मयताचं नाव होतं कपिल सुदाम पिंगळे, वय वर्ष 33। हा त्याच परिसरातला रहिवासी होता। हा कुठलं हॉटेल भाड्याने चालवत होता, सीट कंपनी करून। सदर ठिकाणी PI शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुदाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला। भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5), 140(1), सहकलम 325 आर्म्स ॲक्ट, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे 18 तारखेच्या रात्रीच्या सुमारास जयेश उर्फ यश संजय फाटेलष्कर हा त्याच्या 3 साथीदारांसोबत त्याला भेटला, मयत कपिल पिंगळेला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर माहिती घेतली असता हा यश आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता, मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता। यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली। आमचे PSI पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना येथून यश उर्फ जय संजय फाटेलष्कर, विकास जाधव, जीत सिंग मुळे आणि भरत पंडोरे अशा 4 आरोपींना रात्री ताब्यात घेतलं। त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे। सर, निर्गुण हत्या करण्याचं कारण काय सांगतो। याच्यामध्ये यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कोणीतरी ह्याला दिलेली आहे, मग कपिल पिंगळेला आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपणच त्याला मारावं ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे। परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिक स्टेजवर आहे। अजून मला रिमांड देखील मिळालेली नाही। रिमांड मिळाल्यानंतर या तपासात प्रचंड गती येणार आहे। मी स्वतः देखील आज दुपारी इंट्रोगेशन केलेलं आरोपींचं, आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली आहे। परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशा करून आम्ही आरोपीची संख्या वाढणं हे निश्चितच आहे। सर, मर्डर त्यांनी असं केलं, त्यांनी गाडीत त्याला बसवलं, आम्ही त्याला घरी सोडतो, तुला घरी सोडतो या बहाण्याने त्याला गाडीत बसवलं। गाडीत तो मध्ये बसला होता, एका साईडने जीत सिंग मुळे आणि एका साईडने यश। यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्यावर फायर केला। ते जसा त्यांनी फायर केला जीत सिंगने त्याच्याजवळचा चाकू काढून त्या कपिलच्या याच्यावर अंगावर वार केले। जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हातात आपल्याने त्याला मागे वळून त्याला मारहाण केली। भरत पंडोरे जो आहे हा ड्रायव्हिंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीत सिंगने चाकूने मारले, यशने पिस्टलचा वापर केलेला आहे आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्याने हातात आपल्याने त्याला मारलेला आहे। पिस्टल यश जोची पिस्टल होती, यश उर्फ संजय फाटेलष्करची पिस्टल। हो। देशमुख सर, मला ते एक असं विचारायचं होतं की सगळ्या घडामोडी झाल्या आणि पिस्टलचा वापर केला तर याच्या पोस्टमॉर्टममध्ये किती गोळ्या झाली? 1 गोळी मिळाली त्याची बॉडीवर। आणि पिस्टल यशची होती की पिंगळेची होती? यशची पिस्टल आहे ती। निष्पन्न झालं यश संजय फाटेलष्करचीच पिस्टल आहे आणि कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे, परंतु तो प्राथमिक गोळीबार गाडीत झाला होता? गाडीत 1 गोळी गाडीत फायर झालेली आहे। ठीक आहे, तुमचं ती घटनास्थळी किती तुम्हाला ती बंदुकीची जे
पुंगळी तर ते कसं काय ते त्याच्याबद्दलच आम्ही त्याला विचारपूस करतोय आता. कारण त्याच्या ह्याच्यात 2 राऊंड होते. हा. एक राऊंड गाडीत फायर झालेला आहे, हा. दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणं आहे. परंतु आता रिमांडून येईल तेव्हा अजून त्याला इंट्रोगेशन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स त्याची क्लिअरिटी आपल्याला देऊ. 2 फायर झाले 2 फायर झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि एक गोळी एक गोळी लागलेली आहे, एक गोळी का लागली नाही त्याची पण आता माहिती घेऊ आपण. रिपोर्टमध्ये काय आलं? एक गोळी आली, चाकूने त्याचा मृत्यू झाला की गोळीला? चाकूनी जास्ती, कारण त्याला जवळपास मी मोजले तेव्हा 17 एक वार होते त्याचे. सर देवण घेवणीमधून कसं काय नाही, मी सांगितलं ना आपल्याला की एक तर त्याला